मामा, वांगी तुमच्या मळ्यातली का? कसला बाई मळा, राहायला खोपट बी नाही, दलाली करतोय. तिकडची भाजी म्हणजे नाशिक नगरकडची. इप्रीतच आहे. या मामात भाजी बी पिकत नाही, धान्य बी नाही, दूध बी नाही, पाणी ते बी बाहेरचं. आणि तरी बी इथली माणसं सुखात राहत्यात. भाजी आताची भरली वांगी. हो बया, तार लावायचं विसरलीस की. अशी मस्त भरली वांगी कधी. आज राज्याला भरली वांगी बघून लई खुश होतील. त्यासनी लई आवडतात भरली वांगी. त्या दिवशी घरला आले ती वांगीच खात बसली. आज राज्याला अशी मस्त भरली वांगी करते की ती वांगीच पडवत बसते. अगो बया, भरली वांगी करायची म्हटलं, पण कोथमीर कुठं आहे? आणि आलं, लसूण, खोबरं, आता काय करायचं? लक्ष्मी, कोण आहे ग तिथं? मी मिसेस मोहिते. अहो, मग दार काय वाजवता? बेल आहे ना तिथं? हा, त्या बेलीचं ध्यानातच राहत नाही माझ्या बघा. अहो, पण तुम्ही झोपलायच काय? 4 वर 5 वेळा आली तरी. हे पहा, माझ्या झोपेची चौकशी करू नका. तुम्हाला काय होतंय सांगा. मला काय पाहिजे? 4 कोथमीरच्या काड्या, आलं, 4 लसणाच्या कुड्या, खोबरं आणि वाईट गरम मसाला. हे पहा, माझ्याकडे नुसतं खोबरं आहे. चालेल. लक्ष्मी, फ्रीज वरला खोबरं काढून द्या ग त्यांना. मला वैताग आहे. हे घ्या बाई. ये तुझी भरली वांगी करे, आलं, लसूण, कोथमीर कुठं आलं? कोण टपकलंय? काय ताई आहे का घरात? आहेत ना. हाय ताई साहेब. अहो ताई साहेब. अगो बया बया, हे हो काय ताई साहेब? खाला की गळ्यात डोरलं. शी, या कपड्यावर नाही मॅच होत ते. पण तुम्हाला काय हवाय? मला 4 कोथमीरच्या काड्या, आलं, खोबरं, खोबरं नको, खोबरं आहेत, आणि 4 कुड्या. कुड्या? कसल्या कुड्या? अहो, लसणाच्या कुड्या. वांगी बटाटे नको वाटतं? वांगी घेतल्यात. आज राज्याला अशी भरली वांगी करते. हो का? मग आम्हाला पण पाठवून द्या 4. पाठवणारच होते. भरली वांगी केली तुमच्यासाठी. मला दिसतायत, सांगायची गरज नाही. मी पेटीबाई, दानवीबाई, भोसलीबाई आणि परदानबाई समध्यासनी 2-2 वांगी दिलीत. असल्या फालतू गोष्टी मला सांगत जाऊ नकोस. वा 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 वा. मिस्टर मोहिते, तुमच्या बायकोनं पाठवलेली वांगी एकदम मस्त होती. आम्ही जातीने तुमचे आभार मानायला आलो. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट. साहेब, बायकोत जर झणझणीतपणा असला ना, तर वांग्यात सुद्धा झणझणीतपणा येणारच. तुमची वांगी मात्र फर्स्ट क्लास. वहिनी, मोहित्यांचं भाग्य मोठं म्हणून तुमच्यासारखी खमंग घाताची बायको त्यांना मिळाली. अव, पण तुम्ही अजून खाल्लंच नाही वांग. खातो. अहो, खा खा. खा खा खा, जसा झालाय. वहिनी, आमच्या त्या बायकोला शिकवा झणझणीत स्वयंपाक करायला. हो, त्यांच्यात काही झणझणीतपणा राहिलेलाच नाही. अगदी खरं, अगदी मिळमिळीत झाल्या. समजा मुंबईचा नाजूकपणा. अगदी भेंडीच्या भाजी सारखी. या आता. येतो रे. चला. आता माझं वांग. तुला काय झालं खिदळायला? अहो, हे मुंबईचे फौजदार घाबरतात बायकाच ती चोरावानी. पण तुमचं वागणं लई आवडलं. तुम्ही नाही घाबरत बायकोला? काय मोहिते, आज लेट? काही विशेष गडबड? काय नाही, नेहमीचीच बारीक सारीक प्रकरण. तुम्हाला आज आराम दिसतो साहेब. हो, उद्यापासून रजा आहे ना. हो, प्रधानबाई पानं वाटतंय ना. हो, आपण सांगूया का मोहित्यांना? माझ्याकडे काही काम आहे का? हो, पण हे गोंधळे, तुम्ही व्हा पुढे, मी आलोच. नाही, तसं काही विशेष नाही, पण आपण सगळे शेजारी आहोत, तेव्हा एकमेकाबद्दल गैरसमज नको, नाही का? बोला ना. आपण मुंबईत राहिलो, वाढलो, तुम्ही मुंबईत वावरता, आपण सगळ्या मुंबईच्या रीतीभाती पाळतो, पण त्या सगळ्यांना सांभाळता येतात असं नाही. उदाहरणार्थ तुमच्या मिसेस त्या खेड्यातल्या
येता जाता उसनं मागतात. अहो ते तुमच्या पोझिशनला बरं दिसत नाही. हो ना, आम्ही सगळ्याच जणी पोलीस ऑफिसरच्या बायका, आम्हाला ते खटकतं. तेव्हा तुम्ही जरा त्यांना समजावून सांगा. अहो ते खेड्यातल्या पद्धतीप्रमाणे एकदम घरात घुसतात. ठीक आहे ठीक आहे, मी सांगतो ना तिला. मिस्टर मोहिते, रागावू नका हं. आम्ही तुमच्या आणि त्यांच्या हिताचं सांगतोय, नाही का ग? हो ना. हो बरोबर आहे. नाहीतर तुम्हाला वाटायचं की आम्ही तुमच्या मिसेसच्या विरुद्ध कागाळ्या करतोय. अगं बया, 100 वर्ष आयुष आहे. हा? आत्ताच मी तुमची आठवण काढली होती. आज मी दहीदपाट केल्यात. तुझं दही धपाट घाल चुलीत. मला एक सांग, तुझा अडाणीपणा कधी जाणार आहे? हे बघा, आता तुम्ही काय रागोरागवी करू नका. काका, हा. हे रागवले म्हणजे काही जेवत नाही, मी काही खात नाही. मी काय सांगतोय? तुम्ही आता काय सांगू नका. अगोदर कापड बदला आणि धपाटे खावा. हा. काका, मामासाहेब सांगत होते यांना धपाटे लई म्हणजे लई आवडतात. वय? अहो, यांनी मार बी खाल्ला त्यासाठी. काय का आता? वय. मला तू बोलू देणार आहेस की नाही? मला एक सांग, तू सगळ्यांकडे उसनं मागायला का जातेस? सगळ्या शेजारणी तक्रार करत होत्या. त्याचं काय आहे, साहेब? गोंधळे, तुम्ही मध्ये तोंड घालू नका. अहो, उसनच मागितलं, चोरी तर नाही नव केली. पण इथं आवडत नाही लोकांना. आमच्या गावाकडे कोणी बोंबलत नाही उसण्याबद्दल. हा. हे गाव नाही, मुंबई आहे. अहो, मुंबई असली तरी शेजारी राहणारी माणसंच आहेत नव. हा. यालाच मी अडाणीपणा म्हणतो. कुणाचं जे काय आणलं असशील ते आत्ताच्या आत्ता परत कर, समजलं? ठीक आहे. गोंधळे, ही ज्या काही वस्तू सांगेल त्या तिला ताबडतोब आणून द्या. साहेब, पण आता ड्युटी आहे तिकडे चौकीवर. ठीक आहे, पोलीस चौकीवर जाऊन या आणि मग ही जे काय सांगेल ते घेऊन या. हे घ्या पैसे. हा, काका, आला, हो आला. काका, मी देऊन येते समध्यासनी. इतक्या राहते? मग हो, मुंबईच्या फौजदाराची ऑर्डर हाय. मग पाळलीच पाहिजे. वय. अहो मोहिते बाई, इतक्या रात्री उसनं मागायला यायची ही वेळ झाली का? अव, मी उचण्याला नाही आले. मग? हा तुमचा नार. हा, आणि ह्या त्या दिवशीच्या 2 काड्या. अहो हे सगळं परत करायची ही काय वेळ झाली? याने काय मला आग लावायची? लावायचीच असेल तर या काड्या बिगर तुमचं अडू नये म्हणून परत करायला आले, असं समजा. अग बया, हच्चनबाईची चटणी राहिली. वहिनी, भरली वांगी आली? तिला समजाच्या वस्तू झालं ना तुमच्या मनासारखं. या आता जेवायला या. अहो, बघताय काय? या काका, तुम्ही बी जेवून जावा. खोळ्या का काय तुम्ही? का? अहो ही मम्मी, हं. आपण जेवत असलो आणि कुणी आलं तर त्यांना जेवाय म्हणायचं नाही. मम्मीची पद्धत आहे. कवा घालणार तुम्हाला? हा, अहो, पण काका एकदा जेवलं तर? 2 दिवस घरात जेवण मिळायचं नाही. अहो आमच्या आंबाबाई मी जेवल्याशिवाय जेवत नाही. आणि एवढं तेवढं काढून कशाला नाराज कराल तिला? काय साहेब, मी चलतो, तुम्ही खावा धापटे. साहेबांना घाला धापटे, मी चलतो. थांबा काका, हा, हे पोरासनी द्या. हा, करा सुरुवात. वहिनीने काय चक्काच दही धपाटे केलं होतं. आज जरा चेहऱ्यासारखं वाटते. काय रोज का तुम्हाला उपाशी ठेवतोय? तसं नाही, मग? जिभेला जरा नवी चव लावली की बरं वाटते. पाय पाय पाय. हा हा पण काय हो, हा. काय म्हणतोय तुमच्या साहेबाचा संसार? गाडा आलं का वळणावर? नाही अजून नाही. नाही.
अगं साहेबांना ती अडाणीन बावट वाटते त्याला काय करायचं काय म्हणताय सा आहे ना अहो एवढी चांगली धपाटी केली हा 4 आपणासनी बी दिली आहे सुगरिणीचा हात आहे त्यांचा आहे ना सगळी रीत भात कळती आहे ती अडाणी कशी हो हे तुझं मत झालं पण साहेबांना ते अडाणी वाटते त्याला काय करायचं आता कसं व्हायचं हो त्यांचं होईल सावकाश त्याचं काय काय? अनोळखी जनावर शेजारी शेजारी बांधली ना की पहिल्यांदा शिंग मारतात हम्म. पण नीट वळख झाली की येतात म्हणा असं. आपलं नव्हतं का देवा पोरीचा संसार नीट चालू दे म्हणजे झालं झाली की नाही तुझी साडी नेसून? बाय झाली झाली अवा पण आपण चौपाटीवर जायचं तिथं आपण चौपाटीवरून काय दोघंच करू? असणार. आपण जुहूला जायचंय पण चौपाटीवर जायचं नाहीये. जाऊया की माझी लई इच्छा आहे चौपाटी बघायची पण तुम्ही कधी नेतच नाही तुझी बडबड बंद करशील का? अहो पण आपण जायचं आहे कुठं आपण सूर्यकांतकडे जायचंय. सूर्यकांत हा हा म्हणजे आपल्या लग्नात आले होते तुमचे वकील मैत्र त्यांच्याकडं हो. कशी दिसते मी बोहारणी सारखी दिसतेस. ही साडी तुला कुणी नेसायला सांगितली होती? तुझं काय डोकं आहे की खोक? मुंबईला असली साडी कुणीही नेसत नाही. या मम्माईचा रंगच न्यारा आहे पण मला लय आवडते लुगडं पण मला आवडत नाही. हवं पण सासूबाईंचं हे लुगडं आहे त्यांचा आशीर्वाद म्हणून मामासाहेबांनी मला हे दिलं मी लुगडं नेसून त्यांच्या पाया पडायला गेले त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि आणि गळा गळा त्यांच्या डोळ्यात पाणी वळायला लागलं चला